नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 13 ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण 10 चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, फॉर्च्यूनच्या 100 मोस्ट पॉवरफुल पीपल इन बिझनेस 2025च्या यादीत पहिल्या क्रमांकावरील व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जेन्सेन हुआंग। कोण आहेत? जेन्सेन हुआंग हे पहिल्या क्रमांकावरती आहे। मग हे नेमके कोण आहे? तर हे नविंडिया नावाच्या कंपनीचे CEO आहेत। मग या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर सत्या नाडेला, जे की मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहे आणि हे एक भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत, हे इथे लक्षात ठेवा। त्यानंतर 56व्या क्रमांकावरती आपल्या भारतातील मुकेश अंबानी आहेत, जे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालिक आहेत। त्याच्यानंतर 96व्या क्रमांकावरती गौतम अदानी आहेत, जे की अदानी ग्रुप्सचे मालिक आहे। आपल्यासाठी महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत क्रमांक 1चा, क्रमांक 2चा आणि क्रमांक 56चा आणि क्रमांक 96चा, कारण हा नंबर 1 वरती आहे म्हणून महत्त्वाचा आहेत, हा दुसऱ्या क्रमांकावरती आहेत म्हणून महत्त्वाचा आहेत आणि हे दोन व्यक्ती भारतीय आहेत म्हणून महत्त्वाचे आहेत, हे इथे लक्षात ठेवा। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारत आपला कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे? काय 2025 मध्ये भारत आपला कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 79वा स्वातंत्र्य दिन भारत 2025 मध्ये साजरा करेल। आणि आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर मग 15 ऑगस्ट। कधी असतो? 15 ऑगस्ट या दिवशी असतो। मग भारताला कधी स्वातंत्र्य मिळाले आहे? तर भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे। भारताला कुणाकडून स्वातंत्र्य मिळाले आहे असं विचारलं तर इंग्रजांकडून। कुणाकडून मिळाले आहे? तर इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालेले आहे, हे इथे लक्षात ठेवा। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, यशदा AI हा AI साक्षरता कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय महिला आयोग। कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेला आहे। याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ। कधी सुरू केलेला आहे? तर सुरू केलेला आहे बघा मे 2025 मध्ये। मग या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? तर या कार्यक्रमाचा उद्देश आहे भारतीय महिला AI साक्षरतेने सज्ज करणे व डिजिटल समावेश करणे, हा याचा उद्देश आहे। मग याचा नेमका लाभार्थी कोणत्या महिला असतील? तर ग्रामीण व शहरी भागातील 250 महिला याच्या लाभार्थी असतील। आणि त्या कोणत्या महिला असतील? तर सरपंच, आमदार, आशा कार्यकर्त्या, विद्यार्थी, सूक्ष्म उद्योजक तसेच सरकारी कर्मचारी व अधिकारी या योजनेच्या लाभासाठी काय असतील? पात्र असतील, हे ते लक्षात ठेवा। नेक्स्ट प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 4, पुढचा प्रश्न आहे मानवी बाह्य ग्रह शोध म्हणजेच होपचे संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये हे संशोधन केंद्र आहेत। मग याविषयी 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या। होपचा लॉंग फॉर्म काय आहे? तर होपचा लॉंग फॉर्म आहेत ह्युमन आउटर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन, हा होपचा लॉंग फॉर्म आहेत, हे इथे लक्षात ठेवा। नेमके मग या होप या संस्थेचे संस्थेचे कार्य काय असणार आहे? तर चंद्रावर व मंगळावर मानवी वस्ती शोधण्याची तयारी करणे, हे याचे मुख्य कार्य असणार आहे। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अपना घर योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याची सुरुवात केलेली आहे, हे इथे लक्षात ठेवा। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 6, दिशा अभियान सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर दिशा अभियान सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहेत पर्याय क्रमांक 2चे, म्हणजेच कोणते? तर महाराष्ट्र। कोणते राज्य आहेत? महाराष्ट्र। याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहेत। मग ह्या दिशा अभियान केंद्राचा नेमका मुख्य उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे। काय? दिव्यांग विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, बघा, आशिया महिला रग्बी अंडर 27 चॅम्पियनशिप 2025 यावर्षी सुवर्णपदक विजेता देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चीन। ही आपल्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे। काय महत्त्वपूर्ण आहे? तर हिचं आयोजन कुठं झालेलं होतं? भारतामध्ये। कुठं आयोजन झालेलं होतं तिचं? भारतामध्ये, म्हणून ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, हे लक्षात ठेवा। मग हिचं आयोजन भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झालं होतं? तर भारतामध्ये राजगीर या ठिकाणी बिहार राज्यामध्ये हिचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर मग हिचं सुवर्णपदक विजेता देश कोणता सांगितला आपण आत्ताच बघितला, कोणता? तर चीन। मग रौप्य पदक कोणी जिंकलं?
तर हाँगकाँग. आणि कांस्य पदक कोणी जिंकलं तर कांस्य पदक जिंकलेलं आहे भारतानं, आणि ते पण कोणत्या प्रकारामध्ये तर महिला प्रकारामध्ये. कोणत्या प्रकारामध्ये तर महिला प्रकारामध्ये जिंकलेलं आहे. मग पुरुष सुवर्णपदक विजेता देश कोणता आहे तर हाँगकाँग. आणि पुरुष रौप्य पदक विजेता देश कोणता आहे असं विचारल्यास तर श्रीलंका. कोणता श्रीलंका, हेही ते लक्षात ठेवा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. तर भारतात पहिल्यांदा आयोजित होणाऱ्या विश्व ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्यस्तरीय इंडियन ओपन स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर. काय उत्तर आहे भुवनेश्वर. मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ. नेमकं भुवनेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे तर भुवनेश्वर हे ओडिशा या राज्यामध्ये आहे. बघा या स्पर्धेविषयी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो लक्षात घ्या. विश्व ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूर या स्पर्धेचे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सुवर्ण प्रकार, दुसरा प्रकार आहे रौप्य प्रकार आणि तिसरा प्रकार आहे कांस्य प्रकार, जो की आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. हे इथे लक्षात ठेवा. मग ही स्पर्धा नेमकी कधी आयोजित करण्यात आली होती तर ही स्पर्धा 10 ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. केव्हा 10 ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. हे ते लक्षात ठेवा. आणि कोणत्या वर्षामध्ये विचारलं तर 2025 मध्ये. केव्हा 2025 मध्ये. मग कुठे आयोजित करण्यात आली होती कलिंगा स्टेडियम. कुठे आयोजित करण्यात आली होती कलिंगा स्टेडियम. मग हे कलिंगा स्टेडियम कुठं आहे तर हे कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर या ठिकाणी आहे. भुवनेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. बघा याच ठिकाणी आपल्या महिला गटामध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे अनु राणीनं. कोणी जिंकलेलं आहे सुवर्णपदक अनु राणीनं जिंकलेलं आहे. तर तिने मग किती भालाफेक केला असेल तर 62.1 मीटर. किती 62.1 मीटर इतका लांब तिनं भालाफेक करून आपल्या नावावरती सुवर्णपदक इथे जिंकलेलं आहे. हे इथे लक्षात ठेवा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. नुम्बेओ सुरक्षा निर्देशांक 2025 नुसार भारताला जागतिक स्तरावर कोणते स्थान मिळालेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताला 67वे स्थान मिळालेले आहे. मग नंबर 1चे स्थान कोणत्या देशाला मिळाले असेल तर अंदोरा नावाचा देश आहे जो की दक्षिण युरोप खंडात आहे. कोणता अंदोरा नावाचा देश आहे तो कोणत्या खंडामध्ये आहे तर दक्षिण युरोप खंडामध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे या निर्देशांकानुसार तर UAE. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे या निर्देशांकानुसार तर कतार. मग याच निर्देशांकानुसार जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणतं असं विचारलं तर अबुधाबी. आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात सुरक्षित शहर आहेत दोहा. कोणता दोहा. आणि भारतातील सर्वात सुरक्षित शहर विचारलं तर मंगळुरू कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरील भारतातील सुरक्षित शहर तर वडोदरा गुजरात राज्यामध्ये आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात सुरक्षित शहर विचारलं तर अहमदाबाद जे की गुजरात राज्यामध्ये आहे. हे तीनही प्रश्न आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. कालचा व्हिडिओ म्हणजे किती तारखेचा व्हिडिओ तर 12 ऑगस्टचा. किती तारखेचा व्हिडिओ 12 ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सुरक्षित शहरांविषयीची माहिती बघितलेली होती. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 10. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षा चालवण्यास बंदी घातलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माथेरान. कोणत्या माथेरान स्टेशनमध्ये. तर मग माथेरान नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे हे मला अवश्य कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की तुम्ही लास्टपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिलेला आहे. हा होता आजचे 10 प्रश्न. हे होते आजचे 10 प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला आमच्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर बघा इथे टेलिग्राम चॅनलचं नाव दिलेलं आहे कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. हे टेलिग्राम चॅनल टेलिग्रामवर जाऊन सर्च करा आणि तिथून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण महिन्यामध्ये जे 30 व्हिडिओ घेणार आहेत या व्हिडिओची PDF या चॅनलवरती महिन्याच्या शेवटच्या दिवशी टाकणार आहोत. जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही PDF तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी उपयुक्त पडेल. धन्यवाद.